आपण आज निघलोय उलव्यावरून तळगडला जायला। तुम्हाला थंबनेल टाकून समजलं असेल तर चला पुढची सफर करूयात आपण तळगडाची। आणि गाडीवरून बाईकचा प्रवास होणार आहे हा 100 किलोमीटरचा। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर चला भेटूयात पुढच्या जर्नीमध्ये। नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवरती सफर विथ स्वप्नील। तर आज आपण आलोय तळगडाला भेट देण्यासाठी। उलव्यावरून इथपर्यंतचा टप्पा क्रॉस केला आपण 7:30 पर्यंत। खाली नाश्ता केला वाडीमध्ये, तिकडनं वरती आलो। वरती चढण्यासाठी हार्डली एक 5 मिनिटात इथे येऊन पोहोचतो। इथं आल्यानंतर पूर्ण कॉन्क्रीटचं सध्या बनवलेलं आहे आणि इकडं पूर्ण पाट्या लावल्यात। त्या पाट्यांवरती तळगडाची माहिती पूर्णपणे लावलेली आहे आणि ह्या तळगडाची माहिती मी जाता जाता तुम्हाला सांगतोच। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आज आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा प्रथमेश आणि मित्राचं नाव सुजल मुंडे, तो ह्याच गावामधला आहे। तर सुजल सोबत आपण वरती तळगडाची सफर करूयात प्रथमेश सोबत। तर माझ्यासोबत तुम्हाला सर्वांना घेऊन आलो मी तळगडावरती। जेव्हा तळ झालेला मुघलांसोबत शिवाजी महाराजांचा, तेव्हा पूर्ण किल्ले देऊन 16 किल्ले शिवाजी महाराजांकडे होते आणि त्यातलाच हा एक किल्ला आहे। त्यावरून आपल्याला ह्या किल्ल्याचं महत्त्व समजतं। तर चला तळगडाची सफर करूयात इथनच। तर चला तळगडाची सफर चालू झाली आपली। मस्त अशा सुंदर वातावरणामध्ये हा सोनेरी सह्याद्री आपण एक्सप्लोर करतोय आणि या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर एकदम भारी वाटतं। 100 किलोमीटरचा टप्पा कधी पार झाला ना समजलंच नाही। मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवरून आम्ही आलोय। मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे एवढा भारी बनवलाय ना, ज्यांनी बनवला ना त्यांना हेड्स ऑफ आहे खरंच। आत्ताच जस्ट रिसेंटली बनवलेले आहेत आणि त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती खड्डे पडलेत। कधी होणार मुंबई गोवा महामार्ग माहीत नाही, पण जो काय आता बनवतायत ना तो तरी नीट बनवा, विनंती आहे सगळ्यांना। तर चला इकडनं वरती जायचं आहे आपल्याला तळगडाकडे। तिने आपण एक 10 मिनिटाचा टप्पा क्रॉस केल्यानंतर पाठी येऊन पोचतो या माळरानावरती। तर या माळरानावरती सध्या एक तोप लावली आहे, ती आपण तोप बघूयात तिथे जाऊन। चला मस्त आहे, खूप छान आहे। आणि हा सह्याद्री, अभद्य सह्याद्री, सुंदर सह्याद्री। आणि इथे आपल्याला ही तोप दिसते, हे बघा गाड्यावरती ठेवली आहे सध्या। आणि ही तोप बघा छोटे, तिथे एक तोप लावलेली आहे। आणि माझ्या पाठी इकडनं सरळ बघू शकता तिथे गडाची पहिलं मुहाद्वार, गडाची तटबंदी आपल्याला थोडी सुस्थितीमध्ये दिसते। आणि चला वरती जाऊन बघूयात, खूप मस्त वाटते। आणि खाली तळागाव आहे, खाली इथे एक तोप बघितली त्या पद्धतीने इथे एक तोप आहे। हे इथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यानुसार एक पाटी लिहिण्यात आलेली आहे। पुरातत्व खात्याने एवढं लिहिलं आहे, तेवढ्याबद्दल सगळ्यांचं मनापूर्वक आभार। तसंच दुसऱ्याही गडकोटांकडे गड किल्ल्यांकडे पौराणिक खात्याने, भारतीय पौराणिक खात्याने लक्ष द्यायला हवे। तर लेण्यांकडे, पौराणिक मंदिरांकडे, होप सो पौराणिक मंदिराकडे लवकरच आपलं पौराणिक खातं लक्ष देईलच। कारण की कोकणात एवढी सारी मंदिरं आहेत, जुन्या काळातली महादेवाची मंदिरं आहेत, ती कृपया करून पुरातत्व खात्याने एकदा विनंती करून त्याच्याकडे नक्की लक्ष द्यायला हवं। असेच पौराणिक मंदिरे, पौराणिक गड किल्ले, पौराणिक वास्तू, पौराणिक लेण्या या सगळ्यांचा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर नक्की काही सपोर्ट करा। तर चला थोडा दम लागलाय, तर किल्ल्यावरती मोहीम होतात गड किल्ले संवर्धनाच्या, त्यामुळं हा किल्ला खूप छान पद्धतीने ठेवला आहे। आणि कृपया करून माजाटलेल्या बोकडांना एवढं सांगेल की गडावर आल्यानंतर कृपया करून घाण करत जाऊ नका। तर इथे येऊन पोचलो। इथे येऊन पोचल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा वरती इकडे गडाची तटबंदी बघा किती सुस्थितीमध्ये दिसते, सुंदर। उन्हाळ्याचे दिवस आहे, हे असा चिवचिव करणारे पाणी जाम आवाज येते त्याचा, चिवचिव। असे मी माईक लावलाय म्हणून एवढा आवाज तुम्हाला येणार नाही, पण ते चिर करतात ना कसा तरीच होते।
तर ह्याचा आवाज तिकोना किल्ल्याला गेलेलो तेव्हा ना आपला व्हिडिओज बनवता आलेले नव्हती. तर गडावरती जाताना आपल्याला इथे आलो आहे, डोंगराच्या एकदम कपारीच्या साईडला आहे आणि इकडनं असा पायऱ्यांचा मार्ग आहे वरती जायला. बघा दगडांवरती नावं करू नये. बघा किती आवाज आला, एकदम सुरात आवाज येतोय. अरे बापरे, जर माईक नसता ना तर तुम्हाला माझा आवाज ऐकू आला नसता, बॅकग्राऊंडला हा नॉईस खूप आला असता. चला खूप छान वाटतंय. सोनेरी सह्याद्री बघूयात वरती जाऊन. आणि असा काहीसा सुंदर वरती जायला रस्ता आहे. पहिलं महाद्वार आपल्याला बघायला दिसतं, पण ते सध्या भग्न अवस्थेत आहे. मुघलांकडे आणि इंग्रजांकडे किल्ले गेल्यानंतर आपल्या अशा किल्ल्यांचे खूप नुकसान केलेत. ही पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला ही गडाची पहिली तटबंदी आपल्याला दिसते. तटबंदी दिसल्यानंतर ही सध्या भग्न अवस्थेत असलेली आपल्याला तटबंदी दिसते. हे बघा वरचं जे महाद्वार आहे ना, या स्ट्रक्चरवरून आपल्याला महाद्वार कसं असेल ना ते इमॅजिन करू शकतो. या ज्या महाद्वाराचं नाव आहे हनुमान महाद्वार. तर या महाद्वाराच्याच एकदम समोरच्या साईडला आपल्याला इकडे मारुती रायाची मूर्ती दिसते. जसं की प्रत्येक गडावरती आपल्याला मारुती रायाची मूर्ती दिसते, त्याही पद्धतीने आपल्याला हे शरपशिल्प दिसतं त्या साईडला असतं. आता तर हे महाद्वार पडलेलं आहे, त्याच्यामुळे हे शरपशिल्प तिकडनं जे गड संवर्धन करतात ना त्या मुलांनी हे शरपशिल्प इथं ठेवलं आहे. आणि हे मारुती रायाची मूर्ती, मारुती रायाचा आशीर्वाद घेऊन आपण वरती जाणार आहे तळगडाकडे. तर चला माझ्या पाठी जाऊयात. आज प्रथमेश आहे आणि मित्र आहे तळगावात मधलाच. तर वरती आल्यानंतर आपल्याला ह्या महाद्वाराला इकडनं पण अभेद्य तटबंदी असावी असं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या तटबंदीवरती हे महाद्वार आहे. या महाद्वाराच्या इथे आपल्याला ही खोबणी दिसते. बघा आतमध्ये पूर्ण इथे बिजागरी पण दिसते, आतमध्ये ही तटबंदीची खोबणी दिसते. या खोबणीमध्ये आणि इकडेही महाद्वार असेल तिथे खोबणी असावी. तर या खोबणीमध्ये जे दरवाजा लावून घेतल्यानंतर जो लाकडाचा ओंडका लावलेला जायचा, तो लाकडाचा ओंडका इथे लावलेला जायचा. तर अशा पद्धतीने आपण वरती जाऊन, वरती आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा इथे हे पाण्याच्या टाक्या दिसतात, पूर्ण आतमध्ये खोदलेल्या आहेत. हे बघा आतमध्ये इथं काय जाणार नाही कारण की वटवाघळं वगैरे आणि सापाचे कात वगैरे पडलेले दिसते. पण कृपया करून आपण अशा ठिकाणी आल्यानंतर गडकिल्ल्यांच्या ठिकाणी असे कचरा वगैरे करत जाऊ नका, प्लॅस्टिक वगैरे. तर इकडनं आपल्याला जायचं आहे वरती तळगडाकडे. खाली 2 तोफा बघितल्या, तसंच अजून वरती काय स्ट्रक्चर आहे बघायला ते आपण बघूयात. इथे आल्यानंतर खूप मस्त व्ह्यू वाटतो इथे. आणि आज जर आपल्याकडे ड्रोन असता तर आपण खूप मोठा असा अथांग तुम्हाला व्ह्यू दाखवला असता. तर चला माझ्यासोबत जाऊयात तळगडाकडे याच दिशेने. इथे गडाची पहिलं आपल्याला महाद्वार दिसतं आपल्याला. तर ह्या पायऱ्यांवरती वरती जाऊयात बघू. चला ही गडाची इकडच्या साईडची तटबंदी आपल्याला बघायला भेटते. ही तटबंदी सुंदर अशा प्रकारची तटबंदी बनवलेली वरती पण आहे, एक नंबर आहे, सुंदर. दुसरं महाद्वार बघायला भेटतं गडाच्या तटबंदीला लागूनच. इथे आपल्याला दुसरं महाद्वार बघायला भेटतं. तर हे बघा इथे वरती महाद्वार आहे आणि इथे एक ठेवलेली या बुरुजावरती तोफ आहे, छोटीशी तोफ आहे या बुरुजावरती ठेवलेली ह्या खोबण्या. आणि गडाचा असा हा प्रसन्न व्ह्यू आपण बघू शकता. किती ऑसम वाटतंय, एक नंबर. आणि या साईडने या बुरुजावरून आपल्याला पलीकडचा एक बुरुज दिसतो, ते बघा त्या साईडला तिकडे ही तटबंदी. चला इकडनं वरती जाऊयात. तटबंदीवरून ह्या बुरुजावरून वरती आल्यानंतर इकडे आपल्याला पहिल्यांदा इथे आपल्याला चंडिका मातेचं मंदिर लागतं. इथं चंडिका मातेचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे आपल्याला ही तटबंदी, आपल्याला गडावरची तटबंदी दिसते. आता वरती जाऊन बघूयात खालचा व्ह्यू आणि खालचा नजारा. थोडी तटबंदी ढासळलेली आहे, त्याच्यामुळे जरा पाऊल वगैरे ठेवताना ना जरा प्रिकॉशनच घ्या. हे बघा अशी सुंदर तटबंदी आपल्याला बघावयास भेटते इथे. आणि हे बघा वरती अशी तटबंदी आहे सुंदर. आणि आपला हा स्वराज्याचा भगवा ध्वज इथे बसलेत प्रथमेश
हां, ही तटबंदी. आणि आता इकडनंच आपल्याला पलीकडे जायचं आहे. इथं चंडिका देवीचं मंदिर आहे. एकदम तटबंदीच्या पुढच्या साईडलाच मंदिर आहे देवीचं. तर दर्शन घेऊयात आणि पुढे गडाच्या त्या बुरुजाकडे वगैरे जाऊयात. कारण आपल्याला अख्खा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे. तर चला सोबत जाऊयात. हे बघ, इथे चंडिका देवीचं मंदिर आहे. तर चला जाऊयात, मग करूयात सफर आपल्या किल्ल्याची. तळगड आपली ही अभेद्य अशी तटबंदी आपल्याला दिसते पूर्ण. आणि हे साफसफाई करत असल्यामुळं ना, गडाचं संवर्धन करत असल्यामुळं ना, हा गड खूप छान अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटतो. आणि उन्हाळ्यातील हा सोनेरी सह्याद्री तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो आहे. पावसाळ्यात स्वर्गाहूनही प्यारा आणि निराळा आपला हा सह्याद्री, आपले हे गडकिल्ले. हिवाळ्यातला आपला हा स्वर्गापेक्षाही जास्त सुंदर आपला हा सह्याद्री. आणि उन्हाळ्यातील आपला हा सोनेरी सह्याद्री. तर चला सफर करूयात. आणि इथे तळगडाची एक पाटी दिलेली आहे. 4था टप्पा बालेकिल्ल्याचा. पहिल्यांदा माची बुरुज आहे, लक्ष्मी कोठे, शिवमंदिर, किल्लेदाराचा वाडा, माळाचे हौद, मंदिर, घराचे अवशेष, 7 वाहन, यादवकालीन लेणी पण आहे तिकडे. आणि 2 माची, 7 टाकी, घराचे अवशेष, 4 दरवाजा, निशाणी बुरुज, जोगवाडीकडील बुरुज क्रमांक 2, कबुतरांचा समूह. आणि इथे शौचकूप देखील आहे. म्हणजे आपण बघू शकता या गडाचा महत्त्व किती जास्त असेल. जसं की आपण या गडाच्या आदला प्रसन्नगड बघितला, तोही प्रसन्नगड 7वाहन काळाच्या रोजी बनवलेला हा प्रसन्नगड होता, बांधलेला प्रसन्नगड. त्याचप्रमाणे इथेही हा तळगड आहे. या तळगड हाही 7वाहन काळाचा आहे. इथे आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटतं आहे बघा. पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे. आणि इकडे साईडलाच दुसरा बुरुज लागतो हा. आणि इथे पाण्याची टाकं आहे, हे बघा. इथेही पाण्याचं टाकं, इथे पाण्याचं टाकं आहे, इथे पाण्याचं टाकं. म्हणजे हे गडावरील 3 पाण्याच्या टाक्या आपल्याला इथं बघायला भेटतात. तिथे एक स्ट्रक्चर आहे, तेही बघूयात. तत्पश्चात आपण गडाची दुसरी तटबंदी आहे, दुसरा बुरुज आहे, त्या बुरुजाकडं बघू जाऊ. कारण वरती चढल्यानंतर तो आपल्याला पहिला बुरुज लागला बघायला भेटला. आणि हा दुसरा बुरुज आहे. तर हा बघा बुरुज. आणि ही गडाची तटबंदी बघितली. गडाची तटबंदी बघून आल्यावरती, बुरुज बघून आल्यानंतर आपल्याला इथे वाड्याचे अवशेष, घराचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात. हे बघा या साईडला इकडे वाड्याचे अवशेष आहेत. वरती जाऊन बघूयात तरी. तर चला तिकडे बघू आणि तसंच पुढे जाऊ. पुढे लेण्या पण आहेत, त्याही 7वाहनकालीन लेण्या आहेत, त्याही आपल्याला बघायच्यात. तर चला असंच पुढे आल्यानंतर आपल्याला हे वाड्याचं अवशेष दिसलं. या वाड्याच्या अवशेषनंतर पुन्हा एक पुढे इथेही वाड्याचा वाडा असावा असं वाटतं. आणि इथे एक स्ट्रक्चर आहे, हे बघा. इथे पाण्याची टाकी आहेत, 1 2 3 4 5 6 7 पाण्याची टाकी आहेत. जसं की आपण प्रसन्नगडावरती, चावणगडावरती आपण सप्तमातृका बघितलेल्या, त्याहीप्रमाणे या किल्ल्यावरती 7 पाण्याच्या टाक्या आहेत. पण त्या किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्यांचं स्ट्रक्चर वेगळं होतं. आणि ह्या किल्ल्यावरती जे पाण्याच्या टाक्यांचं स्ट्रक्चर आहे ना, ते वेगळं आहे. आणि आपल्याला पाठून इकडनं सरळ बघू शकता, तिकडे बुरुज दिसतो आपल्याला. पहिली तटबंदी आपल्याला बघायला दिसते. आणि हे बघा इथं पाण्याची टाक्या. ह्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आहे, पिण्यायोग्य नाही आहे. इथेही पाण्याची टाकी आहे, इथे पिण्यायोग्य नाही आहे. त्याही पद्धतीने इथे पाण्याची टाकं आहे, इथे पाण्याची टाकी. आणि साईडला तिकडे ना शिवमंदिर आहे, ते बघा तिथे. तर ह्या बघा पूर्ण पाण्याच्या टाक्या आहेत इथे या साईडला. आणि शिवमंदिराच्या पाठीही पाण्याची टाकी आहे, हे बघा तिथे. बघा किती ऑसम आहे, मस्त आहे. 7 पाण्याच्या टाक्या आपण बघितल्या. आणि इथे शिवमंदिर आहे, हे बघा या साईडला. इथे शिवमंदिर, हे आपल्याला शिवमंदिर बघायला भेटतं. आणि इकडे साईडलाच पाण्याच्या टाक्या आहेत इकडच्या साईडला. आणि तिकडे पुढे वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला दिसतं. आणि इकडे पूर्ण अभेद्य सह्याद्री. आणि तसंच या शिवमंदिराच्याच पाठी आपल्याला इथे पाण्याची टाकी आपल्याला बघायला दिसते. ही आतमध्ये आहे पाण्याची टाकी.
आणि इकडे ह्या पूर्ण अशा 7 पाण्याच्या टाक्या आणि इकडे वाड्याचे अवशेष पुढे आपल्याला दिसतात बघायला तिकडे. चला ह्या तटबंदीमधूनच आपण पुढे जाऊयात आणि पुढे अजून बघायला आहे टकमक टोक वगैरे आहे तेही बघूयात. बघा व्ह्यू दिसतो पुढे तुम्हाला. पुढे आपल्याला टकमक टोक सरळ बघायला भेटतं. तिकडे टकमक टोकाकडे जाणारी वाट किती सुंदर आहे. वाड्याचे अवशेष बघितले आणि ह्या तटबंदीवरून आपण चालत चालत टकमक टोकाकडे जाऊयात. चला खूप सुंदर आहे बघण्यासाठी. पावसाळ्यात किती मस्त असेल ना हे. तर पावसाळ्यामध्येही गडकिल्ल्यांची सफर तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तुमचा सपोर्ट, सगळ्यांचा सपोर्ट मला हवा आहे. जसा की आत्तापर्यंत करत आलात तसंच इथून पुढे करा. तर खूप छान आहे. हे बघा हे गडावरचं टकमक टोक आणि इथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला पुढचा. हे गडाचं टकमक टोक. हो 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 एक नंबर आहे. आणि इथे काहीतरी स्ट्रक्चर असावं कारण की हे दगड आहे ना पूर्ण कोरलेला आपल्याला दिसतोय बघा इथे या साईडला. तर मंडळी जी तळगडाची ट्रेक होती ती आपली पूर्णपणे कंप्लीट झाली. खाली येऊन बसलोय थोडा आराम करायला कारण खूप जास्त ऊन झालंय. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकन आहे ती प्रेस करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन पौराणिक वास्तू, गड किल्ले, लेण्या या सगळ्यांच्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी रजा घेतो तुमची. भेटूया अशा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे.